काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला। आज अरुण जेटली मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील। देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे। या पार्श्वभूमीवर अर्थतज्ञ वसंत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी पूजा नवाथे यांनी। आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ वसंत माधव कुलकर्णी। आज जो आर्थिक सर्वेक्षणचा अहवाल मांडला गेला त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये मुख्यत्वे 3 निरीक्षणं नोंदलेली आहेत। पहिलं निरीक्षण असं आहे की आर्थिक वर्ष 2012-13 आणि 13-14 मध्ये विकासाचा दर हा 5% पेक्षा कमी राहिलेला आहे। दुसरं एक आपल्या सर्वांसाठी जो चिंतेचा विषय आहे महागाई, ते महागाई पुढच्या 2 वर्षात 4% येईल असं भाकीत व्यक्त केलेलं आहे की जे रिझर्व्ह बँकेचं लक्ष्य होतं। आणि तिसरं आहे की महागाईचा दर कमी झाल्यामुळे आपोआपच विकासाचा दर 5.5 ते 5.9 गाठेल। तेव्हा आता हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडल्यानंतर आणि त्याच्यामधली निरीक्षणं नोंदवल्यानंतर उद्याच्या अर्थसंकल्पात काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल। उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, तर त्या अर्थसंकल्पाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? उद्याच्या अर्थसंकल्पाकडून माझ्या 3 अपेक्षा आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपली उभरती अर्थव्यवस्था आहे। उभरती अर्थव्यवस्था नेहमीच भांडवलाची भुकेली असते आणि गेल्या 3 वर्षांमध्ये चढ्या महागाईमुळे जो आपला बचतीचा दर आहे, GDP टू सेव्हिंग ज्याला असं म्हणता येईल, तो 2010-11 मध्ये 37% होता, 2013-14 मध्ये 30% वरती आलेला आहे। तर बचतीला प्रोत्साहन देणारा आणि लोकांना बचत करायला लावणारा हा अर्थसंकल्प असेल अशी माझी या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे। आणि महागाईचा दर कमी झाला तर या सगळ्या गोष्टी आपोआपच होतील। कॅमेरामॅन खालिद सोबत पूजा नवाथे, जय महाराष्ट्र, मुंबई।